कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव आज महासभेमध्ये मांडला गेलेला आहे। या प्रस्तावाला ठाकरे गटाच्या शिवसेनेनं जोरदार विरोध केलाय। पाणीपट्टीमध्ये दुपटीपेक्षाही अधिक वाढ करण्याचा प्रस्ताव असल्याचा आरोप करत शिवसेनेकडून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनं सध्या सुरू आहेत आणि यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। प्रस्तावित दरवाढ मागे घेण्याची मागणी ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून केली जाते। पाणीपट्टीच्या मुद्द्यावरून आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलेले आहे। हे सगळे आंदोलक आता महानगरपालिकेमध्ये घुसलेले आहेत। तर आज महानगरपालिकेमध्ये पाणीपट्टी संदर्भातला ठराव जो आहे तो ठेवण्यात येणार होता। त्याला आता तुमचा पहिल्यांदा ह्या आयुक्तांचा निषेध करतो आम्ही की त्यांना काय झालेलं आहे की कोल्हापूर ग बसते, तर कोल्हापूर ग बसण्यातलं नाही आहे। हे अन्याय दरवाढ पहिल्यांदा मागे घ्या, असा चुकीचा ठराव या महासभेसमोर आणू नका। पहिल्यांदा पाणी गळती थांबवा, जी बेकायदेशीर कनेक्शन आहे ती तोडा, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा। तोपर्यंत ह्या प्रकारचे जे काम तुम्ही करणार आहे पाणी दरवाढीचं ते आम्ही होऊ देणार नाही। खरं तर आता हे तुम्ही आंदोलन करताय, मात्र भविष्यात आता काही कशा पद्धतीने तुमची ही असणार, कारण तुम्ही नागरिकांना देखील आवाहन करणार असं सांगताय की कुणीच बिल नाही, त्यांना आता आम्ही पहिल्यांदा समज द्यायचं आंदोलन आमचं आहे। हे जर त्यांनी ऐकलं नाही आणि अन्याय दरवाढ थांबवली नाही तर आम्ही सगळी जनता घेऊन त्यांच्या कार्यालयात त्यांना बसू देणार नाही। कशा पद्धतीने बघता ही दरवाढ? तुम्ही एक महिला म्हणून देखील त्या ठिकाणी आहे। असते कायमच जनतेला या सरकारने फसवलेलं आहे। पाणी असू दे, रस्ते असू दे किंवा कुठल्याही गरजा असू देत, महिलांनी आतापर्यंत खूप सहन केलेलं आहे। आता आम्ही गप्प बसणार नाही, सगळी जनता आम्ही येऊन यांच्या खुर्च्या रिकाम्या करायला सांगणार आहे। खरं तर अशा पद्धतीनं महासभा एकीकडे सुरू आहे आणि दुसरीकडे या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेत आता एंट्री घेतलेली आहे आणि सभेमध्ये घुसण्याचा जो आहे तो आता प्रकार जो आहे तो प्रयत्न जो आहे तो यांच्याकडून सुरू आहे। जी दरवाढ आहे ती तात्काळ त्या ठिकाणी थांबवा अशी सगळ्यांची मागणी आहे। जर ती थांबवली नाही तर मात्र आम्ही पुढच्या काळामध्ये उग्र अशा पद्धतीचं आंदोलन देखील करू असा इशारा दिलाय। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।